व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी, उपस्थित सन्माननीय सगळे पत्रकार बंधू भगिनी आणि मित्र, जसं की तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण भेटत आहोत. सॉरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण एकमेकांना भेटत आहोत. येत्या 15 तारखे दिवशी होत असलेल्या या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन यांची जी आघाडी लातूरमध्ये झाली ती खरंच म्हणजे आम्हा सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे. जो प्रयत्न नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार मतदारसंघामध्ये, म्हणजे माझ्या कंधार लोहा मतदारसंघामध्ये कंधार येथील नगरपालिकेसाठी झाला आणि जनतेने या युतीवर प्रेम करून तिथला नगराध्यक्ष या युतीचा निवडून दिला, तशीच पुनरावृत्ती लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर अवलंबून असलेले हे दोन्ही पक्ष आज युती करून जनतेसमोर येत आहे आणि प्रामाणिकपणे तुम्हा सगळ्यासमोर सांगत असताना मला आनंद होतोय की या माध्यमातून जे उमेदवार काँग्रेस पक्षाने आणि वंचित बहुजन आघाडीने जे दिलेले आहेत ते सर्वसामान्य जनतेचे उमेदवार निवडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व धर्मातील लोकांना, सर्व जातीतील लोकांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत आहोत. आदरणीय अमित भैया यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत असताना लातूर शहरातील जे विविध प्रश्न आहेत, लातूर शहरासाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत, जे डेफिसिट आहे लातूरच्या जडणघडणीमध्ये राहिलेलं, ते नक्कीच प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचं काम जनतेने आशीर्वाद दिले तर पुढच्या काळामध्ये आमच्या टीमकडून होईल अशी ग्वाही या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना मी देऊ इच्छितो. आणि आतापर्यंत लातूरच्या पत्रकार बंधूंनी न्यायाच्या बाजूनी उभा राहण्याचं काम वारंवार केलेलं आहे आणि तशीच अपेक्षा या येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा तुम्हा सगळ्याकडनं आम्हाला आहे. आम्हाला याची जाणीव आहे की समोरची टीम आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम आहे. आम्ही कदाचित त्याच्यामध्ये कमी पडू, पण आम्ही प्रामाणिकपणामध्ये कुठेही कमी पडणार नाही आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परतेनं आम्ही 24/7 जनतेसाठी उपस्थित राहू आणि प्रामाणिकपणे जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम करू, एवढंच या निमित्तानं सांगतो. आमच्या विनंतीवरून आपण सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभारी या निमित्तानं व्यक्त करतो आणि नवीन वर्षाच्या सुद्धा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा करून थांबतो. जय हिंद, जय भीम, जय संविधान, जय काँग्रेस, जय वंचित. थँक्यू. धन्यवाद साहेब. यानंतर लातूर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अमित विलासराव देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार बांधवांची संवाद साधा. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी संयुक्त पत्रकार परिषद औचित्य लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026. सन्माननीय व्यासपीठ, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे सारे सन्माननीय अधिकृत उमेदवार आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले लातूर शहरातील
नामवंत पत्रकार बंधू भगिनी, मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 होऊ घातलेली आहे आणि या अनुषंगाने आज काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांची संयुक्त पत्रकार परिषद या ठिकाणी आपण बोलावलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते, काँग्रेसचे नेते आणि थोडक्यात आपली भूमिका आपल्या पुढं विशद केलेली आहे. लातूर शहर महानगरपालिकेची ही तिसरी निवडणूक आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं. दुसऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला काठावर बहुमत मिळालं. आणि आता ही तिसरी निवडणूक, याला आपण सगळे सामोरं जातोय. निवडणुका दर 5 वर्षाला व्हायला हव्यात, पण ही निवडणूक साधारणतः 8 वर्षानंतर होते आणि बरंचसं पाणी पुलाखड्डं वाहून गेलंय. महायुती सरकार आणि मग त्यांचा प्रशासक ही राजवट साधारणतः महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनीच पाहिली. लातूरनेही ती अनुभवली. महापालिकेमध्ये चाललेला भ्रष्टाचार, लाल फितीमध्ये अडकलेला कारभार, नागरिकांची होत असलेली हेळसांड आणि एकंदरीतच सामान्य माणूस केंद्रबिंदू राहिला नाही. दुर्दैवानं कंत्राटदार हा केंद्रबिंदू बनला. कंत्राटदाराला डोळ्यासमोर घेऊन महायुतीनं कारभार हाकला. अशी ही परिस्थिती लातूर शहर महानगरपालिका येथे आपण सारे अनुभवतोय. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मित्र कोण होणार अशी सुरुवातीपासूनच चर्चा रंगली होती. महाविकास आघाडी व्हावी याचा खूप प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. दुर्दैवानं त्याला यश नाही आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली, कारण हे आमचे नैसर्गिक मित्र आहेत. पण काही कारणांमुळे त्या वाटाघाटी पूर्णत्वाकडे जाऊ शकल्या नाही. आणि मला जर विचारलं तर याचं मला दुःख आहे. म्हणजे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे जर आम्हाला निवडणुका
लढवायची संधी मिळाली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. आणि मात्र ती का झाली नाही याच्यावर मी फार स्पष्टपणे बोलण्यापेक्षा पत्रकारांना कदाचित त्याचा अंदाज असेल. कारण लातूरमध्ये ज्या काही युत्या आणि आघाड्यांची चर्चा गेली 15 दिवस सुरू होती, त्यातून आपल्याला त्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. वंचित बहुजन आघाडी यांच्या बरोबर गेली अनेक वर्ष मैत्री व्हावी असा आमचा प्रयत्न, किंबहुना आशा आमच्या मनामध्ये राहिली आणि देश पातळीवर, राज्य पातळीवर असं काहीतरी घडावं अशी अनेक दिवसापासूनची ती चर्चा सुरू होती. आणि मला याचा आनंद आहे की लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 या निमित्ताने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले. वंचित बहुजन आघाडीचे सचिन गायकवाड यांनी आपल्यापुढं भूमिका मांडली. निंबाळकरजी यांनी आपली भूमिका मांडली. मुफ्तीजी यांनी आपली भूमिका मांडली. आणि आकड्यापेक्षा विचाराला अधिक आम्ही महत्व दिलं. आणि हेतू हा दोन्ही पक्षांचा एक असल्यामुळे आम्हाला फार कष्ट वेचावे लागले नाही ही आघाडी करण्यासाठी. खरं म्हणजे ही आघाडी कोणी केली, कधी केली, कशी झाली हे खरं म्हणजे आम्हालाही कळालं नाही. आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी यांची चर्चा काही दिवस या राज्यामध्ये अनेक ठिकाणी कसं आपल्याला एकत्र येता येईल या संदर्भामध्ये सुरू होती. मुंबईमध्ये, नांदेडमध्ये आणि मग त्याची श्रृंखला म्हणून लातूर मध्ये ही आघाडी झाली. आणि याचं मी खरंच मनापासून स्वागत करतो. कारण लातूर शहराचा जो आत्मा आहे तो काँग्रेस वंचित बहुजन आघाडी असा आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होईल आहे. आणि म्हणून काँग्रेसच्याही अनेक आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी लागली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सुद्धा माघार घ्यावी लागली. कदाचित वंचित बहुजन आघाडीचा त्याग आमच्यापेक्षा मोठा आहे. त्यांचे जवळपास 40 उमेदवार या निवडणुकीमध्ये उभं राहण्यास तयार होते, तर 35 उमेदवारांनी माघार घेतली. आणि त्या तुलनेत काँग्रेस पक्षाच्या फक्त 5 उमेदवारांनी माघार घेतली. म्हणून वंचित बहुजन आघाडीचा त्याग ही आघाडी करण्यामध्ये अधिक आहे. आणि म्हणून खरंच मला त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करावेसे वाटतात की एका उदात्त हेतूसाठी अनेकांनी त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला सारून त्यांनी या आघाडीमध्ये येण्याचं ठरवलं.
त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि काँग्रेस पक्षाचे देखील जे आमचे 5 किंवा त्यापेक्षा अधिक जे इच्छुक उमेदवार ज्यांना माघार घ्यावी लागली, त्यांची क्षमा मी मागतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आम्ही सारेच, ते काँग्रेसचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, किंवा वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्ते असतील, येणाऱ्या काळामध्ये त्यांना यथोचित सन्मान त्यांचा कसा होईल, किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना आम्ही कसं बरोबर घेऊन पुढे जाता येईल, यासाठी नक्कीच प्रयत्नशील असू, हे देखील मला इथं मुद्दामून सांगितलं पाहिजे. लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक ही लातूरला पूर्व पदावर आणणं, यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. महायुतीच्या किंबहुना प्रशासकाच्या काळामध्ये शेकडो कोटीच्या योजना मंजूर झाल्या. आमच्या सगळ्या उमेदवारांना याची कल्पना आहेच, पत्रकारांना देखील त्याचा अंदाज असावा की या ज्या योजना मंजूर झाल्या, त्या मगाशी जे मी म्हणालो की कंत्राटदार डोळ्यासमोर ठेवून या योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणूनच या सगळ्या ज्या योजना आहेत त्या खोळंबल्या. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जेव्हा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सत्तेवर येईल, तेव्हा या सगळ्या योजनाचा पुनरावलोकन निवडून आलेल्या नगरसेवकांना करावं लागेल. कारण हा जो कारभार या मागच्या काळामध्ये झाला, हा अतिशय ढिसाळ आणि भ्रष्टाचारानं दरबटलेला आहे. रस्ते खोदून ठेवले, तिथे काही वाहिन्या अंतरल्या आणि त्याचं पुढं काय होतंय हा संशोधनाचा विषय. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली. धनेगावहून जी पाईपलाईन लातूरला विकसित झाली, आणि त्यानंतर खूप टिप्पणी झाली. काँग्रेसनं काय केलं, भाजपनं काय केलं. काँग्रेसकडे जेव्हा संधी होती तेव्हा काँग्रेसनं काय केलं हे आम्ही लोकांपुढे मांडलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला जेव्हा संधी होती तेव्हा भारतीय जनता पक्षानं काय केलं याची उत्तरं आता त्यांना द्यायची. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की काँग्रेसनं जी काही पाणी पुरवठा योजना त्या काळामध्ये साकारली, 4-8 दिवसाला तरी पाणी पुरवठा होत असत. पण त्याच्या पुढे जाऊन भारतीय जनता पक्षानं करायचं ठरवलं, तर त्याच्यानंतर काही फार सुधारणा झाल्याचं काही चित्र आपल्याला पाहायला मिळते असं नव्हे. मलनिसारणाचा प्रकल्प तोही त्यांना पूर्ण करता आलेला नाही. पथदिवे अनेक ठिकाणी
जे बंद पडलेले पथदिवे आहेत ते सुद्धा त्यांना दुरुस्त करता आलेले नाही. कचरा व्यवस्थापन, तिथेही खूप काम करण्याची आवश्यकता आहे. वाहतूक, वर्दळ, आरोग्य, पर्यावरण, म्हणजे अगदी लातूरचं एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कायदा आणि सुव्यवस्था, रस्त्यावर अपघात होत आहेत, निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडतात, गतिरोधक जिथं विकसित करावेत असं अनेक नागरिकांनी अनेक वेळा सांगितलं, तरीही दप्तर दिरंगाईमुळं तिथं काही पावलं उचलली जात नाही. लातूरमध्ये एखादा बांधकाम परवाना एखाद्याला हवा असेल तर पैसे मोजल्याशिवाय तो बांधकाम परवाना त्याला मिळत नाही. एखादी ना हरकत हवी असेल तर ती सुद्धा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागतात. अशी ही परिस्थिती लातूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र. मला एकाने सांगितलं की म्हणजे मूल जन्माला येण्यास जेवढा खर्च लागत नाही, कारण साधारणतः सरकार, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्याला ती मदत मिळते. त्याच्यापेक्षा अधिक खर्च जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागतोय. अशी परिस्थिती नव्हती लातूरमध्ये. आणि हे सगळं आम्हाला बदलायचं. अरे लातूरचे फक्त लचके तोडायचे हाच दृष्टिकोन सत्ताधाऱ्यांनी बाळगला. काहीही घेणं देणं नाही. केंद्राकडनं, राज्याकडनं निधी आणू आणि मग सारे निधीचे मालक झाले. मी निधी आणला, तो निधी आणला, याने निधी आणला. त्यांना तो आलेला निधी, त्याचे मालक आणि त्याचे वाटेकरी हे सगळं थांबवण्याची वेळ आता आलेली आहे. आणि खरं म्हणजे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं जे उमेदवार दिलेले आहेत ते सगळे कामाचे माणसं आहेत. सतत सामान्य माणसाशी संपर्कात असलेले उमेदवार आम्ही दिलेले आहेत. महायुतीमध्ये युती व्हावी म्हणून खूप वाटाघाटी झाली. पण एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल, मी पाहत होतो की काँग्रेसच्या मताचं विभाजन कसं होईल हाच दृष्टिकोन त्यांच्या डोक्यामध्ये सुरुवातीपासून आहे.
काँग्रेसला कसं अडवता येईल, काँग्रेसला कसं थांबवता येईल, सामान्य माणसाचा विकास हे त्यांच्या डोळ्यासमोर कधीच नव्हतं. आणि मग एक होड होती, काँग्रेसचे कोण गळाला लागते. गेल्याही वेळेला असंच झालं, याही वेळेला तसंच झालं. आणि म्हणून आम्ही सुद्धा सगळ्यांनी ठरवलं की आता जो थांबणारच नाही, त्याला थांबवण्यामध्ये वेळ कुठं घालवा. ज्यांनी विचाराशी फारकत केली आहे, त्याच्याशी काय विचार विनिमय करायचा. आणि म्हणून मला असं वाटतं की जे अलीकडे काँग्रेसला सोडून गेले, कदाचित सत्तेच्या जवळपास आपल्याला कसं जाता येईल हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असावा. आणि म्हणूनच ते गेले असावेत असं माझं मत आहे. आम्ही आमची वैचारिक लढाई लढतोय. आम्ही लातूरकरांच्या प्रश्नांबाबत गांभीर्याने, तत्परतेनं कार्य करण्यास संदर्भाने नेहमीच पुढाकार घेतलेला. आणि मला आपल्याला एक सांगावं असं वाटतं की जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. आजही लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे असतील, मी असेल, आता ही संवैधानिक पदं 2च आहेत तशी, कारण नगरसेवकांना अजून निवडून यायचंय. म्हणजे लातूर शहरापुरतं मी बोलतो. लातूर शहरामध्ये इथले आमदार आणि इथले खासदार जे म्हणून आम्हाला करता येतं तो करण्याचा सातत्याने प्रयत्न आमचा सुरुवातीपासून प्रामाणिकपणे राहिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या गेल्या अनेक वर्ष होऊ शकलेल्या नाहीत त्या आता होऊ घातलेल्या आहेत. आणि आम्ही सारेच अतिशय आत्मविश्वासाने, जिद्दीने या निवडणुकीमध्ये एकसंघपणे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे उतरलेले आहोत. आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत, खरं म्हणजे त्यांचा आपला आज परिचय व्हावा हा हेतू मुख्यत्वे या पत्रकार परिषदेचा आहे. त्यांच्याशी हितगुज तुमची होईलच. नवे चेहरे आम्ही दिलेले आहेत. अनुभवी चेहरे आम्ही दिलेले आहेत.
ऍडव्होकेट दीपक सूळ यांच्यासारखे माजी महापौर राहिलेले उमेदवार आम्ही दिलेत. स्मिता खानापुरे यांच्यासारख्या लातूरच्या प्रथम महापौर राहिलेल्या यांना उमेदवारी दिलेली आहे. ऍडव्होकेट स्नेहल श्रीकांत उडगे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. ऍडव्होकेट मनोज थोरात यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. चंद्रकला मदने यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. तबस्सुम आरिफ शेख यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. ऍडव्होकेट गोपाळ बुरबुरे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडी अंकिता प्रशांत भडीकर यांना उमेदवारी दिलेली आहे. सचिन श्रीरंग बंडापल्ले हे आमचे उमेदवार आहेत. शाहनाज आसिफ गोलंदाज या आमच्या उमेदवार आहेत. ऍडव्होकेट फारुख शेख हे आमचे उमेदवार आहेत. सुनील बसपुरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्याने काँग्रेसमध्ये अखेर प्रवेश केला आणि ते आमच्या सोबत आहेत. विजयकुमार साबदे हे आमचे उमेदवार आहेत. जरीना बी अल्लाबख्श शेख या आमच्या उमेदवार आहेत. विकास कांबळे हे आमचे उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सचिन गायकवाड हे आमचे उमेदवार आहेत. गौरीबी आसिफ बागवान या आमच्या उमेदवार आहेत. कौसर इस्माईल शेख या आमच्या उमेदवार आहेत. अहमद खान पठाण हे आमचे उमेदवार आहेत. मंगेश सोनकांबळे हे आमचे उमेदवार आहेत. सुरेखा नामदेव इके या आमच्या उमेदवार आहेत. नसरीन असलम शेख या आमच्या उमेदवार आहेत. लक्ष्मीकांत चडप्पा मंठाळे हे आमचे उमेदवार आहेत. दिनेश सुरेश गोजमगुंडे हे आमचे उमेदवार आहेत. सुनीता नामदेव चाळक या आमच्या उमेदवार आहेत. मंजुला जयप्रकाश अगरवाल या आमच्या उमेदवार आहेत. गिरीश गुरुतप्पा ब्याळे हे आमचे उमेदवार आहेत. निकिता रोहित सोमवंशी वंचित बहुजन आघाडी या आमच्या उमेदवार आहेत. रुबीना सुलेमान तांबोळी या आमच्या उमेदवार आहेत. आतिश चंद्रकांत चिकटे हे आमचे उमेदवार आहेत. युनुस मोहम्मद युसुफ मोमीन हे आमचे उमेदवार आहेत. अभिषेक राजेंद्र पतंगे हे आमचे उमेदवार आहेत. रिहान बेगम ताहेर अली घंटे या आमच्या उमेदवार आहेत. श्रावणी बालाजी झिपरे या आमच्या उमेदवार आहेत. स्नेहल उडगे तर आपले उमेदवार आहेतच. योगेश स्वामी हे आमचे उमेदवार आहेत. तबस्सुम मुख्तार शेख या आमच्या उमेदवार आहेत. सपना पांडुरंग किसवे या आमच्या उमेदवार आहेत. इस्रार सगरे हे आमचे उमेदवार आहेत. अजनेकर कांचन रत्नदीप या आमच्या उमेदवार आहेत. सुकेशनी बालाजी मुस्कावाड या आमच्या उमेदवार आहेत. सोळंके बालाजी विठ्ठलराव हे आमचे उमेदवार आहेत. विकास वाघमारे हे आमचे उमेदवार आहेत. छाया रंगराव बंडगर या आमच्या उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या सुजाता विजय अजनीकर
या आमच्या उमेदवार आहेत. पवन भानुदास सोलनकर हे आमचे उमेदवार आहेत. जयश्री भालचंद्र सोनकांबळे या आमच्या उमेदवार आहेत. धोंडीराम रघुनाथ यादव हे आमचे उमेदवार आहेत. फिरदोस आरिफ शेख या आमच्या उमेदवार आहेत. सतीश सोपानराव साळुंखे हे आमचे उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अमोल दगडू लांडगे हे आमचे उमेदवार आहेत. शाहीन अयूब मनियाल या आमच्या उमेदवार आहेत. कमल त्रिंबक सोमवंशी या आमच्या उमेदवार आहेत. बाळासाहेब रावसाहेब देशमुख हे आमचे उमेदवार आहेत. रेणुका प्रकाश शिंदे या आमच्या उमेदवार आहेत. संतोष मारुतीराव नरटे हे आमचे उमेदवार आहेत. दीपाली शेखर हविले या आमच्या उमेदवार आहेत. गणेश सुभाष देशमुख हे आमचे उमेदवार आहेत. जयराज मनोज स्वामी हे आमचे उमेदवार आहेत. जयराज मनोज स्वामी वय वर्ष 23. ते अजूनही विद्यार्थी दशेत आहेत, पण राजकारण आणि समाजकारण याची आवड, इच्छा आणि दांडगा जनसंपर्क म्हणून त्यांना संधी दिलेली आहे. श्रीदेवी विश्वनाथ जवळे या आमच्या उमेदवार आहेत. राजकुमार जाधव हे आमचे उमेदवार आहेत. काशीनाथ सोपानराव जोंधळे हे आमचे उमेदवार आहेत. सरोजा मनोज अभंगे या आमच्या उमेदवार आहेत. रेखा लक्ष्मीनारायण नाबंदर या आमच्या उमेदवार आहेत. अकबर नबीर सूल माळजे हे आमचे उमेदवार आहेत. श्रीशैल्य हरिदास गडगडे हे आमचे उमेदवार आहेत. यत्नश्री अण्णाराव पाटील या आमच्या उमेदवार आहेत. साक्षी प्रवीण घोटाळे या आमच्या उमेदवार आहेत. अंजली राजीव चिंताले या आमच्या उमेदवार आहेत. पूजा सुभाष पंचाक्षरी या आमच्या उमेदवार आहेत. सुंदर अण्णासाहेब पाटील हे आमचे उमेदवार आहेत. असे 70 उमेदवार, काँग्रेसचे 65 आणि वंचित बहुजन आघाडीचे 5 आम्ही या निवडणुकीमध्ये उतरवलेले आहेत. हे सारेच उमेदवार अतिशय होतकरू, कर्तबगार, उच्च शिक्षित, सामान्य माणसाशी नाळ असलेले आणि निष्कलंक, हे सुद्धा फार महत्वाचं असतं. असे हे सगळे उमेदवार आम्ही उतरवलेले आहेत. त्यामुळं पत्रकारांना, प्रसार माध्यमांना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं मी आव्हान करतो. लोकशाहीच्या या प्रणालीमध्ये काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी ला सामान्य माणसापर्यंत आपल्या माध्यमातून आपण न्याल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. साऱ्याच उमेदवारांना होऊ घातलेल्या या निवडणुकीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून लातूरला प्रगतीपथावर ते नेतील. लातूरचं, लातूरकरांचं भवितव्य उज्ज्वल राहतील आणि लातूरला पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त, गतिमान प्रशासन देतील अशा सदिच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या शब्दांना विराम देतो.
यानंतर पत्रकारांना आव्हान करतो की ही पत्रकार परिषद आपण प्रश्न उत्तरासाठी खुली करूया. आपले प्रश्न काँग्रेसला असतील तर मी खासदार आणि ज्यांना कोणाला आपला प्रश्न असेल ते प्रश्नांना ते उत्तर देतील, आणि वंचित बहुजन आघाडीला आपले प्रश्न असतील तर वंचित बहुजन आघाडीचे नेते त्याचं उत्तर देतील. आपण सगळे आमच्या विनंतीला मान देऊन या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झाला याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो, आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंचित, जय काँग्रेस.